आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. तांबवा येथे जुन्या वादातून तरुणावर कत्तीने हल्ला, 5 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. केज तालुक्यातील तांबवा येथे जुन्या वादाची कुरापत काढून एका तरुणावर कत्तीने आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी केज पोलिसात 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की नरसिंग उर्फ संग्राम अभिमान चाटे राहणार तांबवा यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. गुरुवार दिनांक 12 दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास संग्राम चाटे आणि त्याचा मित्र आदित्य बडे हे तांबवा येथील जिल्हा परिषद शाळेजवळून मुख्य रस्त्याने जात असताना आरोपींनी त्यांची दुचाकी अडवून दयाविलास चाटे यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने संग्रामच्या डोक्यावर धारदार कत्तीने वार केला. शरद परमेश्वर चाटे यांनी संग्रामच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली तर अमोल अनिल ठोंबरे, सागर रामधन चाटे आणि गोट्या भालेकर यांनी लोखंडी रॉडने संग्रामच्या पाठीवर, खांद्यावर आणि मानेवर बेदम मारहाण केली. या हल्ल्यानंतर संग्राम बेशुद्ध पडला होता. त्याला तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी नरसिंग उर्फ संग्राम अभिमान चाटे याच्या फिर्यादीवरून दयाविलास चाटे, शरद परमेश्वर चाटे, अमोल अनिल ठोंबरे, सागर रामधन चाटे आणि गोट्या भालेकर या 5 जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरील होण्याचा पुढील तपास हा पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे हे पुढील तपास करत आहेत. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.